विरल नायर सरांना आपण बघतोय उजव्या बाजूला. मॅचला सुरुवात होतोय. 2 षटकांकरता 10 मिनिटांचा अवधी असेल. 10 वाजून 7 मिनिटांनी या मॅचला सुरुवात होते. पहिले षटक हार्दिकचं. पहिलाच बॉल पडतोय. कोळवट्या पदा चेंडू होता, खेळायचा होता. ऑन साईडला बॅटचा हलकासा स्पर्श होतोय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं खातं उघडलं श्रीराम कसराळी बी टीमचं. प्रणव आणि धवल हे 2 बॅटर डावाची सुरुवात करत आहेत. सुरुवातीपासूनच टीमचे आधारस्तंभ बनलेत हे खेळाडू. आपल्याला 11 मध्ये जागा मिळते म्हणजेच आपल्यामध्ये काहीतरी आहे आणि त्या 11 मधील जागा आपली पक्की करणं गरजेचं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे, त्यामुळेच अजित म्हात्रे सरांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2 धाबा. पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली. माऊली 11 तलावपाडा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. वाईड लाईनच्या आतून हा चेंडू गेलाय. बाईचा इशारा. हे बघायचं झालं तर गुडलेंथ क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. थोडंसं खाली राहिलंय. सरळ निघून गेला होता. यष्टीरक्षकाला बीट करत आणि ह्याच दरम्यान 1 धाव चोरण्याची संधी होती बॅटरकडे. त्या संधीचं सोनं करत 1 धाव पूर्ण केली. कारण धाबा कशा मिळाल्या तर त्या मजबूती निर्माण करत असत आपल्या टीम करता. धावसंख्या बिनबाद 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर प्रणव स्ट्रायकिंगकडे. सरळ बॅटने ओव्हर पिच बॉलला खोदून काढलं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. स्ट्रेट लॉंग ऑनला झेल सुटलाय. फलस्वरूप 2 धाबा होत आहेत पूर्ण. 2 धाब्यांची नोंद होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 5 धाबा. विश नेटवर्क ही युट्यूब वाहिनी 2024च्या शेवटी सुरुवात झाली या युट्यूब वाहिनीची, परंतु आज खूप चांगलं कव्हरेज करून चांगलं नाव झालंय विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीचं. पुन्हा आता बघायचं झालं तर ओव्हर पिच बॉल होता. चेंडूला खेळून काढला जातो ऑन साईडला, ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. दरम्यान बॅटरला यावेळेला मिळाल्या 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. प्रत्येक चेंडू मागे आता धाबा ह्या घ्याव्याच लागतील कारण हा महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकून आपल्याला पुढचे इरादे स्पष्ट करायचे आहेत. दुसऱ्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण मॅच. एक वेगळा लुक बघायला मिळाला या फटक्यामध्ये. फॉलिंग स्वीप, परंतु हा चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. मिळतील धाबा 4. बॅटरने ठोकलाय शानदार दिमागदार चौकार. मायेची सावली हाकेला दावली प्रसन्न झाली ग. कोसिंबे गावच्या झाडा खाली आई प्रगट झाली ग. आई कोसमाई पावली ग आरडी गावाला. दोन्ही टीम करता हा क्वार्टर फायनलचा मॅच आहे. हाफ ट्रॅकर उसळी जास्त घेणारा चेंडू होता. हुक करण्याचा इरादा केला होता पक्का. गोलंदाजाने दिला असा बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का, परंतु बॅकवर्ड शॉट लेग मध्ये झेल ड्रॉप झालाय. फलस्वरूप 1 धाव मिळाली. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रीराम कसराळी बी टीमची धावसंख्या बिनबाद 12. 12 विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आरडी गावाला. थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय पंकज भोईर, तुकारामजी पाटील, सचिनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. कोसमाई चषक 2026 मध्ये खूप चांगलं मॅनेजमेंट, चांगली सूत्र आपण हाताळलीत. चांगल्या मेहनत या स्पर्धेकरता आपण सर्वांनी घेतली आहे. आता बॅटरने स्विच हिटचा फटका. लोअर फुट टॉस बॉल होता. चेंडूला पाठवून दिले. स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये. मिळतील धाबा 4. शानदार दिमागदार चौकार.
श्री गणेश विरार आणि ध्रुव 11 सातपाटी दोन्ही टीमचे कॅप्टन आपले जर्सी कलेक्ट करा आणि टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळला जात आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि हा झेल आता टिपला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाद्वारे. सुशल याने हा झेल टिपलाय. पुन्हा आपण बघूया हा झेल कसा टिपलाय. पुढे येऊन खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅटच्या खालच्या एजला म्हणजे टोला चेंडू लागलाय आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुजल दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपतायत. धावसंख्या धावफलकावर 16 आहे आणि पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. धीरज, बाद होणारा खेळाडू प्रणव ज्याने आपल्या टीम करता 14 धावांचं योगदान दिलं. धवलला अजूनही आपलं व्यक्तिगत खातं उघडता आलं नाही. स्ट्राईक इनकडे असेल यावेळेला धीरज. मयूर याचं हे षटक. पहिल्या चेंडूवर 4 धाबा आल्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. धावसंख्या श्रीराम कसराळी बी टीमची 1 गडी बाद 16 धाबा. करंट रन रेट 12.0 सध्या तरी सुरू आहे. धीरज आणि धवल. स्ट्राईक इनकडे धीरज. हाफ ट्रेकर थोडासा जागा बनवली, रूम बनवला. थोडंसं मागे सुद्धा गेला होता शॉर्ट सिलेक्शन करते वेळी आणि कव्हर क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी एकच धाव. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 17. 3 बॉलची समाप्ती. प्रोजेक्टेड स्कोर 33 पर्यंत दाखवतोय. आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे हे 2 पंच या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवले. चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये देतात थांबी. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 17. शेट पाटलाला कोसमाई माता पावन झाली. प्रभाकर शेट पाटलाला आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. 17 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. बॅटिंग करत असताना श्रीराम कसराळी बी टीमचे चांगले सपोर्टर्स श्रीराम कसराळी बी टीमचे लाभलेत. कारण मला वाटते ग्रामीण गटामधून एक टीम कसराळीची जे पात्र झालं. आता ह्या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा होईल. मयूर यांनी 4 चेंडूंमध्ये 2 सफलता मिळवून दिलेत. 5 धाबा खर्च केल्यात. 2 गडी बाद धावसंख्या आहे ते 17 धाबा. नवीन बॅटर गेला क्रितेश. ओहो, चांगला चेंडू आणि तितकाच चांगला फटका. झेल टिपण्याचा प्रयास होता क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी सुरक्षितरित्या या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेले आणि धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 19. हे तुम्ही बघू शकताय. सुचिट गेला पहिल्याच बॉलवर खेळला होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केला. उलट्या दिशेने झेल टिपणं थोडंसं कठीण असतं. प्रयत्न करायलाच पाहिजे आणि तो प्रयत्न करताना ते खेळाडू दिसलेत. 2 धाबा या दरम्यान या पूर्ण झाल्या. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 19. श्रीराम कसराळी बी टीमची या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. मागच्या 5 बॉलमध्ये 7 धाबा आलेत. 2 सफलता मिळाल्यात. मयूरने 7 धाबा खर्च करत 2 विकेट सुद्धा मिळवलेत. चला, श्री गणेश विरार आणि ध्रुव 11 सातपाटी घरत ट्रान्सपोर्ट्स दोन्ही कॅप्टन आपल्या जर्सी कलेक्ट करा आणि टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुजल करतात चांगले फिल्डिंग. रोखलं. दुसरी धाव घेण्यापासून बॅटरला. 2 षटकांचा खर्च संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रीराम कसराळी बी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 20. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये काय रणनीती आखली जाते याचं वर्णन ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोसमाई चषक 2026.
सावली you. कोस्माई आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेचे करता धरता मुख्य आयोजक खार्डे गावातील आन बान शान आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम 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 सुस्वागतम. गोल्डन मॅन मॅजिक मॅन, खरं तर मॅजिक मॅन म्हणावं लागेल. काय जादू केलं या खार्डी गावावर आणि आज म्हणूनच खार्डी गावाकरता एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण तयार होतं. DRS पंचांनी घेतलंय. अंपायर्स कॉल्स. अंपायर्स कॉल्स. डिसिजन इज पेंडिंग. अजित म्हात्रे सरांनी या ठिकाणी अर्थातच दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. बाईचा इशारा आला इथे. नाही धावा तर घेतल्या नाही, परंतु धाबा तर घेतल्या नाही. पंचांनी दाखवले की ओके. धावसंख्या धावपळकर 2 गडी बाद 20. नो रन्स. नो रन्स. 2 गडी बाद 20 धाबा. पहिला डाव सुरू आहे आणि आता यश तयार. लेफ्ट आर्मचा मारा ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये पाठवलंय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. आई मान घेऊन तुझा भक्त आला हा तुझ्या दान. चौकाराच्या मदतीनं 2 गडी बाद धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. कृतेश आणि धीरज हे 2 बॅटर. लेफ्ट आर्मचा मारा स्विच हिट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये धन करत चेंडू जातो सीमा रेषेपार. मितील धावा 4. कोसमाई चषक चौकार. हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खार्डी ये गावात. ये गावात खाली कोशिंबे ये गावात. प्रभाकर शेठ इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. प्रभाकर शेठ इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि 2 गडी बाद 28. श्रीराम कसराळी बी टीमची धावसंख्या. कसराळी बी विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत माऊली 11 तलावपाडा. ऑफ स्टंपर शफल झाला. टायमिंग प्रॉपर नव्हता तर सुद्धा धावा मिळतील असं वाटतं. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक तैनात होते. थोडंसं खराब एफर्ट त्यांचा पाहायला आला आणि पाहता पाहता बॅटरने पळून पूर्ण केलं 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात 30 रन्स. श्रीराम कसराळी बी टीमची धावसंख्या 30. अचानकपणे आता धावसंख्येला उद्यान येतं. धावसंख्या वाढताना दिसतं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. श्री गणेश विरार विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी घरत ट्रान्सपोर्ट्स. पुन्हा स्विच हिट. सरळ बॅटने जर धाबा येत असेल तर मग अशी कृती का? कधी कधी हा प्रश्न पडतोय. आता हा बाईचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा आलाय. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 31. 5 बॉल टाकून चाललेत. शेवटचा 1 बॉल या पहिल्या इनिंग मधला. धीरज जो खेळाडू सलामीला आलाय तो फक्त 1च धावसंख्येवर खेळतोय. क्रितेश 7 बॉलचा सामना केलेत. 13 धाबा त्याने बनवलेत. धवल काही करू शकला नाही आपला टीम करता. हा चेंडू चुकीचा होता. टायमिंग प्रॉपर नव्हता. अन्यथा फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेला असता. 1 धाव मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि त्याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्रीराम कसराळी बी टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 32.
33चं टार्गेट असेल. 33 इज द टार्गेट. 33 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. आणि ही चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होतील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक द व्हॉइस ऑफ पालघर, चॉईस ऑफ पालघर, प्रमोदजी शेडगे. तत्पूर्वी आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. श्री गणेश विरार आणि ध्रुव 11 सातपाटी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण येऊन थांबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉसकडे. ऐकूया सुमधुर गीत. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आज रण मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. चौकार षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडं फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. सारीकडं फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी. धाकटी डहाणू आणि एम एस झाई दोन्ही टीमचे कॅप्टन इथे संपर्क साधा. धाकटी डहाणू आणि एम एस झाई दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आयोजकांशी संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आयोजन कमिटी आहे, तिथे आपण संपर्क साधा. जर तुमचा संघ आला असेल तर आपण तो मॅच या ठिकाणी करणार आहोत. याचं कारण असं की जर तुम्ही वेळेवर सुरुवात केली तर मग 5-5 षटकांचे सामने सुद्धा आपण इथे बघू शकतोय. प्रमोदजी बरोबर? थँक्यू व्हेरी मच. संदीपजी गावंड सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अनेक आपण पाहिलात तर समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आजच्या दिवसात अक्षय पांडव यांचा सुद्धा आवाज आपण ऐकणार आहोत. श्री गणेश विरार टीम जर आली असेल तर प्लीज लवकरात लवकर या, कारण ऑलरेडी सातपाडी संघ हा वेळेवर पोहोचलेला आहे. अवधूत कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं वेलकम आहे या खारडी गावामध्ये. कोसमाई क्रीडांगण आणि या स्पर्धेचे आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय प्रणेते प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांच्या समवेत आजच्या दिवसातील लॉट्स आपण पाहिलं तर एम एस झाई, एम एस अर्थातच मोतीलाल शाह पुरस्कृत, धाकटी डहाणू, आज ध्रुव 11 सातपाटी घरत ट्रान्सपोर्ट पुरस्कृत आपण पाहता येतं या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना सागर पाटील आम्हाला माहिती देतात, गौरव पाटील, की 32 धावा फलकावर लगावल्या आणि 33 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलं आहे. 3 षटकांमध्ये चांगली अंडरस्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळाली. एक झेल जरूर सुटला होता, थोडीशी ग्राउंड फिल्डिंग खराब पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, हार्दिकने 11 धावा केल्या, 8 धावा मयूरने, हार्दिकने 11 धावा खर्च केल्या होत्या, मयूरने 8 धावा आणि यशने शेवटच्या षटकात जवळजवळ 11 धावा खर्च करत आपण पाहिलं. या सकाळच्या सत्रामध्ये तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. नयनरम्य आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे अप्रतिम असं मैदान पाहायला मिळतं. आणि सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा महासंग्राम, 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सध्या आपण खेळवत आहोत. 4 दिवस आमंत्रित गटला प्राधान्य दिलं गेलं, त्यानंतर शहरी गट म्हणजेच जे आपण पाहत आहेत टॉप क्लास टीम या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. 33 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. या स्वप्नांचं पाठलाग कशा पद्धतीने केलं जाईल, कारण हे स्वप्न आहे प्रत्येकाचं की कोसमाई चषकाची ट्रॉफी माझ्या हातात असावी. प्रत्येक पॅकर्स असतात, त्यांची इच्छा असते की या स्पर्धेमध्ये
सर्वात चांगला संघ माझा असावा, त्यामुळे प्रत्येक पॅकर्स वेगवेगळे आवडीचे संघ या स्पर्धेला ते आवर्जून आपण पाहिलं तर उपस्थित करतात. त्याबद्दल पॅकर्सचं सुद्धा जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमीच आहे. विश नेटवर्कवर ही स्पर्धा आपण कव्हर करतायत. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, नेत्रदीपक आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर पारदर्शकता कशी असावी. चंद्रकांत भोईर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. किरणजी पाटील विद्यमान सरपंच खार्डी डोलीव, सचिनजी पाटील, जितूजी किने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुकाराम पाटील यांना आपण पाहू शकाल. भारत माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर धीरज पाटील यांना आपण पाहतायत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंकज भोईर या मॅचचा आनंद घेत असताना स्वागत. पाटील आज आपण पाहतायत. राजेश भोईर सध्या थोडा वेळ आपल्याला पाहायला मिळणार नाही. राजेश भास्कर भोईर, किरण बाळकृष्ण पाटील, परेजी पाटील यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला सुद्धा. आणि स्वतः आहेत या ठिकाणी प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील. नेहमीच क्रिकेटसाठी चांगलं योगदान देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला अनुभवायला मिळतं. पहिला बॉल, ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल हुक केलंय प्रॉपरली. या वेळेला टायमिंग चांगलं साध्य झालं नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल. 1 रन मयूरने मात्र अकाउंट ओपन केलंय. मयूरने चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती. 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. हेमंत भगत या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतायत. हरेश्वर पाटील, नारायण पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. परशुराम पाटील, महादेव पाटील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं माऊली 11 तलावपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 1 या धावसंख्येवर, ज्यांची स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येईल, एप्रिलमध्ये असेल. सिद्धेश पाटील यांनी ती माहिती दिली. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. 1 रन तर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत प्रतिस्पर्धी संघावर. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाही आहे. असे 2 फलंदाज यावेळेला माइंड सेट करून आलेत. मयूर आणि प्रतीक अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुसमाई क्रीडांगण खदानीमध्ये अशा प्रकारचं नंदनवन बनवणं, माजी आमदार राजेशजी पाटील यांनी सुद्धा मात्र खूप चांगलं वक्तव्य केलं. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. विकेटकीपरनी चुकी केली. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे आणि त्यामुळे त्या कारणास्तव आपण पाहिलं तर अजित म्हात्रे सर बाईकच्या स्वरूपात इशारा देत असताना एका साईडला आशुतोष व्यवहारे सर यांना आपण पाहतायत आणि टी व्ही अंपायर म्हणून सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकतायत विरल नायर सरांना. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. 4ला 0. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 33 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा शफल होऊन फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लगातार 3 षटकार आले तर जितेशजी पाटील यांच्याकडून माऊली 11 तलावपाडा टीमच्या बॅटरला 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय. ऊर्जा दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मंथनने जो तिखट मारा केलाय त्यामुळे थोडेसे फलंदाज त्रस्त होत आहेत. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नांना आत्तापर्यंत तरी यश मिळत नाहीये. चांगला बॉल, सबमरिंग डिलिव्हरी, सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. चांगली गोलंदाजी होत असताना मंथनच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं की वेगवेगळे व्हेरिएशनने बॉल आत्तापर्यंत त्याने फिरवलेत. कधी बाउन्स, कधी सबमरिंग डिलिव्हरी, कधी वाईट यॉर्कर. आत्तापर्यंत चांगला स्पिल त्याने हाताळला आहे. या पहिल्या षटकामध्ये 5 बॉल जे हाताळलेत ते त्रस्त करणारे आहेत कारण मोठे फटके आलेले नाही आहेत. प्रयत्न करतायत फलंदाज बॅटर. षडंपूल करण्याचा प्रयत्न होता. फन बाउन्सने चेंडूला फील्ड केलं होतं परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा रन मिळेल. 2 रन्स मिळतील या बॉलवर. 3ऱ्या धावेसाठी पलटलेत परंतु इथून हा ना करता करता 2च धावेवर सॅटिस्फाईड. पहिलं षटक सफल.
ते मंथन या गोलंदाजाचा माऊली 11 तलावपाडा टीम जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 वर जाऊन पोहोचले गेले. आता 27 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 27 नीट 27 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. 12 बॉल 27. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि आपण जाऊया कौशिक म्हात्रे यांच्याकडे. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान. कोसमाई माऊली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कोसमाई चषक 2026चा आजचा 7वा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. माऊली 11 तलावपाडा टीम सध्या बॅटिंग करत असताना चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. माऊली 11 तलावपाडा टीमला नेहमीच प्रोत्साहित करताना पाहायला मिळतात. सिद्धेश पाटील स्वतः या ठिकाणी आज उपस्थित आहेत. रवी राऊत असतील, नितीन पाटील असतील, भरपूर जगदीश पाटील स्वतः असतील. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतायत या खेळाडूंना ते प्रोत्साहित करतात. संघाची धावसंख्या 6. श्रीराम कसराळी बी टीमने खूप चांगला आतापर्यंत खेळ साकारला गेला आहे. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डग आउट गॉन. ध्यानात आई तू बसली ग, मना मनात ध्यानात आई तू बसली ग. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. धन्यवाद. हार्दिक, आपण नियम विसरलात का? संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक रनची पेनल्टी लागली जाईल, लक्षात घ्यायची आहे. कारण ऑलरेडी तुम्ही खेळलेले आहात या स्पर्धेमध्ये. असं नाही आहे की नवीन आहात तर नियम माहिती नाही आहे. आणि सकाळी सुद्धा तुम्हाला सांगितलं गेलं होतं. 5 रन झालेत. 1 रन मायनस केली गेली. 6 होत्या. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेकी येईपर्यंत. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 6 रन बॉल फेकून झालेत ते धीरजच्या आत्तापर्यंत 3. चला श्री गणेश विराट टीम जर आले असतील तर प्लीज लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. 9 बॉल आणि 27. या वेळेला डिबॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. या 2 रन्स डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. हा ना करता करता 3 धावा जीवाची आकांक्षा करत असताना सिंगल डबलला महत्त्व दिलंय. 1-1 रन क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे. 1-1 रन म्हणजेच क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास निर्माण झाला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. अमितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि जनार्दन भगत या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं करूया आपण वेलकम. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 24. 8 बॉल 24 रन. जितेश पाटील स्वतः मात्र या ठिकाणी बक्षिसांचं जरूर वर्षाव करतायत. या खेळाडूंवर ऊर्जा दिली जाते. खारडी संघ खेळला त्यावेळेला सुद्धा मात्र बक्षिसांचा वर्षाव केला होता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सागर पाटील आम्हाला दर्शवत आहेत आणि गौरव पाटील की 10 धावा या फलकावर. सकाळच्या सत्रात मास्टर माइंड ऑपरेटिंग करताना साहिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोली, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन मुनीत कुडू ब्रँड ऑफ बहाडोलीचे हे 2 अनमोल रत्न पाहायला मिळतात. विश नेटवर्कला आज राज पाटील हे प्रशिक्षण घेत आहेत आणि ब्रँड ऑफ दातिवरे हार्दिक आरेकर बेस्ट कॅमेरामॅन. यावेळेला ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलंय.
षटकारासाठी वॉट अ शॉट, क्लास टायमिंग, कुसमाई चषक षटकार 6 धावा. आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान. क्रिकेटचा मैदान सजलाय क्रिकेटचा मैदान. आय लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खर्डी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय. 6 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. माऊली 11 तलावपाडा या टीमची स्थिती आतापर्यंत 16वर जाऊन पोहोचले गेले. 33 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक मंथनने अप्रतिम हाताळलं. अचूक टप्प्यावर भेदक मारे करत 6 धावा होत्या, परंतु 1 रन मायनस केली गेली कारण हार्दिकने इन केली नव्हती. जेव्हा बॅटर जातील आजच्या दिवसातील ज्या संघांना पूर्वसूचना असतील की आपण जातानाच ड्रेसिंग रूममधून डगआउटमधून आपण इन करूनच जायचं आहे. 16 धावा, 6 बॉल आणि 17 रन. आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला चांगले संघ पाहायला मिळणार आहेत आणि एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. कॉट बॅहेंड आणि LBW सोडून तुम्हाला तो रिव्ह्यू कधीही घेता येईल आणि बाकीचं जर शंका उद्भवली तर अंपायर्स कॉल हा स्वीकारला जाईल, याची दखल घ्यायची आहे. 6 बॉल 17 रन. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती, ॲडव्हान्टेज मिळाला होता, परंतु ॲडव्हान्टेज या वेळेला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हार्दिक स्वतः स्ट्राईककडे राहतोय. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचले गेले. शून्यातून मात्र या वेळेला आपण पाहिलं तर हे मैदान उभं केलंय, साम्राज्य उभारलंय. 7 ते 8 वर्षांचा जर आपण पाहिलं तर गॅप होता आणि त्यानंतर हे साम्राज्य जे उभारण्याचं काम केलं ते व्यासपीठावर आहेत. आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांना आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा नामी संधी होती. लो फुलटॉस बॉल होता, परंतु बॉलपर्यंत ते पोचलेच नाही, त्या बॉलला फॉलो केलं नाही आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत हा डॉट बॉल. आता 4 बॉल 16चं समीकरण. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. थोडासा लो फुलटॉस बॉल होता. पूर्णपणे मात्र ह्या वेळेला आपण पाहिलं तर चुकले, अन्यथा षटकारात परावर्तित झालं असतं. परंतु गोलंदाजाने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच हार्दिक की या बॉलवर षटकार तुझ्या बॅटमधून आला नाही, बचाव केलास माझा. 4 बॉल आणि 16 रन. यावेळेला ऑन साईडला हार्दिकच्या बॅटमधून फटका जरूर पाहायला मिळाला. चेंडू निघाला होता, परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. माऊली 11 तलावपाडा टीमला हा दुसरा धक्का. गॉन. 3 बॉल 16 रन. जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. थँक्यू. तीन बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. श्रीराम कसराळीकर खुश असतील आतापर्यंत कामगिरीवर. नामदेव वैती नेहमीच या खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करतात. जय म्हात्रे असतील आणि संपूर्ण टीम जी आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल ह्यावेळेला टॉस झाला. काय वेग होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. जसं आपण प्लॅटफॉर्मला उभं असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जशी मात्र आपल्या डोळ्यासमोरून जाते सुसाट वेगाने, तसाच मात्र हा भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि तेवढीच चांगली उसळी, नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं, तो नॅचरल बाउन्स आपण पाहिलात. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना गोलंदाज प्रणवला आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 18ला 2.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा दिसायला छोट्या वाटल्या, परंतु स्टार्ट चांगली झाली नाही आणि त्यामुळे या कमी धावांऐवजी आता जास्त धावा दिसल्या पहिल्या षटकापासून. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू, यॉर्कर पाहायला मिळाला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका
मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात फक्त एकच धाव मिळेल. आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. चांगली गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करेन. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त भागीदारी रचली जाते, गोलंदाजांमध्ये सुद्धा भागीदारी रचावी लागते. आणि विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते हे वेगळ्यापणाने गोष्टी करतात, म्हणून ते विजेते ठरतात. या वेळेला मात्र 9चा चान्स घ्यायला हवा होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 9च्या माध्यमातून 1 रन मिळेल बिमरच्या स्वरूपात. दिलीपजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. संघाची धावसंख्या 20. आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड, सुपर लाईन अँड लेन, परंतु इथे फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे विकेट तर जरूर आपल्याला पाहायला मिळते. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कुसमाई माता पावन चला विराट टीम, विराट टीम. प्रभकर्षण. धन्यवाद कौशिक. विराट टीम, श्री गणेश विराट टीम. शेवटचा आणि अंतिम पुकार. चला, पराभूत झालेल्या संघाला माऊली 11 तलावपाडा टीमला मी विनंती करेन की प्लीज आपण या. आपला सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. पराभूत झालेल्या संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल.